आजही तुम्ही गुगलवरती जा आणि टाका हु इज द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही, तुम्हाला लगेच उत्तर मिळेल छत्रपती शिवाजी महाराज. राजांची जयंती येते, आम्ही जयंती खूप मोठ्या थाटामाटात काढतो, राजांना आम्ही डोक्यावरती घेऊन नाचतो, परंतु त्याच राजांना आम्हाला डोक्यामध्ये घेता येईल का याचा विचार सुद्धा तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. तो हम मराठे कभी अंजाम की फिकर नहीं करते, कारण समसमणाऱ्या पोलादाला तलवारीची पात म्हणतात, समसमणाऱ्या पोलादाला तलवारीची पात म्हणतात, आणि जे मरणाला घाबरत नाहीत ना त्यालाच मराठ्याची जात म्हणतात, असं हा माऊला सांगू. महाराज म्हणाले, अरे तुम्ही काय केलं आबाजी, अहो स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातील देवता आणि तुम्ही तिचा अवमान केला, आत्ताच्या आत्ता तिचे हातपाय सोडा. आणि जगाच्या इतिहासातला हा पहिला राजा होता की ज्याने शत्रूला हरवून सुद्धा, शत्रूला नमवून सुद्धा, शत्रूला चारी मुंड्या चित करून सुद्धा, शत्रूला पराभूत करून सुद्धा, शत्रूला माती खाऊ घालून सुद्धा शत्रूच्या घरातील स्त्रीला स्वतःच्या मातेचा दर्जा देणारा राजा या जगाच्या इतिहासामध्ये एकमेव झाला होता, आणि ते छत्रपती शिवाजी महाराज होते. हा शिवाजीराजांचा आदेश आम्हाला घेता येईल का, हा शिवाजीराजांचे विचार आम्हाला घेता येईल का, यासाठी शिवाजी जयंती असते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्हाला हा पहिला गुण घ्यायचा आहे की आम्हाला प्रत्येक स्त्रीचा आदर करायचा आहे, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करायचा आहे. आज आम्ही आमच्या गाडीवरती लिहितो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आज आम्ही आमच्या गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टिकर लावतो. आज आम्ही गळ्यामध्ये सुद्धा आमच्या देवदेवतांच्या ऐवजी शिवाजी महाराजांचे लॉकेट घालतो, पण ज्यांचा फोटो आम्ही आमच्या गाडीवरती लावतो आणि ज्यांचं लॉकेट आम्ही आमच्या गळ्यात घालतो त्यांचे विचार आम्ही आमच्या डोक्यामध्ये कधी घालतो का याचा विचार सुद्धा आम्ही करणं महत्त्वाचं आहे. ज्या गाडीवरती आम्ही म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, ज्या गाडीवर आम्ही शिवाजीराजांचा फोटो लावतो, तीच गाडी जेव्हा दारूच्या दुकानाच्या समोर, बिअर बारच्या समोर, धाब्याच्या समोर उभी करतो, तेव्हा तुमच्या घरामध्ये शिवाजीराजा कसा जन्माला येईल याचा विचार कधी आपण केलाय का. राजे तुम्ही जन्माला या म्हणून राजा जन्माला येत नसतो, आम्हाला राजांसारखं व्हावं लागेल, राजांचे विचार आम्हाला आमच्यामध्ये आत्मसात करावे लागतील. आज आमच्या तरुणांच्या गाडीवरती शिवाजीराजांचा सुंदर असा फोटो असतो, त्या तरुणाने लांबलचक दाढी ठेवलेली असते, कपाळावरती चंद्रकोर असतो आणि म्हणतो मी महाराजांचा मावळा. पण ज्या गाडीवरती शिवाजीराजांचा फोटो असतो आणि रस्त्यावरून जेव्हा तो युवक जातो ना, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जेव्हा एखादी सुंदर युवती दिसते तेव्हा त्या तरुणाची नजर समोर असण्याऐवजी त्या युवतीवरती जाते. मग आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराज समजलेत का, हा देखील तुम्ही आम्ही विचार करणं महत्त्वाचं आहे. शिवाजीराजांचा हा आदर्श आम्हाला घ्यायचा आहे. शिवाजीराजांनी ही शिकवण आम्हाला दिली, पण आम्ही शिवाजीराजांकडून काय घेतलंय आणि घेण्यासाठी जयंती असते. अहो जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजे झाले, अनेक राजे जन्मले, अनेक राजे मेले, तरी सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती का, बाकीच्या राजांची का नाही याचा विचार कधी आम्ही केलाय का. कारण बाकीचे राजे हे राजाच्या पोटी जन्माला आले होते, त्यांचा बाप राजा होता म्हणून त्याचा मुलगा सुद्धा राजा झाला होता, पण शिवाजी राजा हा असा राजा नव्हता. शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे भोसले हे निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये नोकरदार म्हणून होते, वतनदार होते, आणि एका नोकरदाराचा मुलगा हा राजा होतो. हे शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं कर्तृत्व आहे, हे आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. शून्यातून स्वराज्य निर्माण करता आलं पाहिजे, हे शिवाजी महाराजांकडून शिकायचंय. आज आम्हाला कुठं आमच्या मुलांना शिकायचं असेल, आम्ही परभणीच्या बाहेर जायला तयार नाहीत. आम्हाला वाटतं आमचं लेकरू नको बाबा बाहेर जायला, याला खायला काय भेटेल, याला प्यायला काय भेटेल, लेकराची तब्येत कमी होईल. बघा ती छोटीशी मुलगी आरोही किती सुंदर भाषण करते, तिचं भाषण ऐकून मला वाटलं नितीन भैयांनी मला उगाच बोलवलं, इथंच व्याख्यान ठेवलं असतं तरी जमलं असतं. एवढं सुंदर ती मुलगी बोलते. ती समोर बसलेली ताई, तिने मला वाटते माजलगावमध्ये जाऊन तिने एवढी मोठी रांगोळी काढली. हे यांच्याकडून आम्हाला शिकायचंय, शिवाजीराजांकडून हेच शिकायचंय. आज शिवाजीराजांची जयंती साजरी करायची म्हणजे तलवार घेऊन लगेच कोणाला कापाकापी करायला आम्हाला जायचं नाहीये, आम्हाला शिवाजी व्हायचंय. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुंदर सांगितलं होतं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही ज्या प्रांतामध्ये असाल, तुम्हाला त्या क्षेत्रातला शिवाजी होता आलं पाहिजे. मग शिवाजी व्हायचे म्हणजे काय आमचे नावं शिवाजी ठेवायचे का नाही. आम्ही ज्या क्षेत्रामध्ये असू त्या क्षेत्रामध्ये आम्हाला सर्वोच्च होता आलं पाहिजे, आम्हाला मोठं होता आलं पाहिजे. जसं त्या ताईने एवढी मोठी रांगोळी काढली, आज तिचं नाव इथं झालं, सर्वांसमोर सत्कार होतोय, म्हणजे ती तिच्या क्षेत्रामध्ये शिवाजी होत आहे. ही छोटीशी मुलगी, तिसरीची मुलगी आरोही, जेव्हा मी तिसरीला होतो मला नाकाचा शेंबूड पण पुसता येत नव्हता, आणि ती एवढी सुंदर भाषण देती. म्हणजे विचार करा, जेव्हा ती माझ्या वयामध्ये येईल तेवढा काय सुंदर भाषण देईल. ती तिच्या क्षेत्रामध्ये शिवाजी होते. आपण ज्या क्षेत्रामध्ये असू त्या क्षेत्रातलं आम्हाला शिवाजी होता आलं पाहिजे. शिवाजीराजे दक्षिणेमध्ये गेले, ते नाही म्हणाले की मला फक्त पुण्यामध्येच बसायचंय, तिकडे गेल्यावर शत्रू मला मारेल. आम्हाला मर्यादा ओलांडून पुढे जाता आलं पाहिजे. आमच्या मुलांना आम्हाला फक्त भारतातच नाही विदेशामध्ये सुद्धा शिक्षणासाठी पाठवता आलं पाहिजे. हा विचार आम्हाला शिवाजीराजांकडून घेता येईल का. शिवाजीराजे दक्षिणेमध्ये गेले होते, संपूर्ण दक्षिण काबीज केलं, संपूर्ण दक्षिणेमध्ये भगवा झेंडा फडकला, आणि शिवाजीराजे जेव्हा वापस येत होते तेव्हा बेलगाव जिल्ह्यामध्ये एक छोटीशी गडी होती, त्या गडीचं नाव होतं बेलवाडी. त्या बेलवाडी नावाच्या गावामध्ये शिवाजीराजांचा तळ बसला. त्या बेलवाडीमध्ये एक राजा होता, ईशप्रभू देसाई नावाचा. आपला धनाजी तिथे गेला आणि ईशप्रभू देसाईला म्हणतो की तू सुद्धा शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये सामील हो. पण त्या ईशप्रभू देसाई मात्र सामील व्हायला तयार नव्हता. त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती, त्या मावळ्यांवरती आक्रमण केलं. आपल्या मावळ्यांनीही त्याच्यावरती भरपूर वार केले आणि त्या तलवारीच्या वारामध्ये त्याचं निधन झालं. तो मेल्यानंतर त्याची पत्नी, जिचं नाव मलम्मा असं नाव होतं,
पती मेल्यानंतर सुद्धा ती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसोबत लढत होती. 27 दिवस तिनं ती गडी टिकून ठेवली आणि 27 दिवसानंतर तिचा त्या गडीमध्ये पराभव झाला. त्यानंतर आपला मावळा सखुजी गायकवाड हा शिवाजी महाराजांचा सख्खा मेहुणा होता. तो सखुजी गायकवाड 27 दिवस एक महिला माझ्यासोबत कसं काय लढू शकते, मला कसं काय जिंकू देऊ शकत नाही, हा त्याच्या मनामध्ये राग बसला होता. आणि 27 दिवसानंतर त्याने त्या महिलेचा अवमान केला. तिच्या सोबत असणाऱ्या 3000 महिलांची फौज होती त्या मलम्मासोबत. त्या 3000 महिलांना सुद्धा बंदी बनवून शिवाजीराजांच्या समोर उभं केलं. शिवाजीराजांचं पुन्हा मस्तक खवळलं आणि महाराजांनी विचारलं, सखुजीराव गायकवाड तुम्ही हे काय केलं? अहो मी आपल्या सर्वांसाठीच माता भगिनींचं मी स्वराज्य निर्माण करतोय आणि तुम्ही माता माऊल्यांचा तुम्ही अवमान करताय. हे शब्द जसे त्या मलम्माने ऐकले तेव्हा ती शिवाजीराजांना म्हणती, असलं कसलं तुमचं राज्य, तुम्ही माता भगिनींचं माय माऊलींचं राज्य निर्माण करताय. अहो तुमच्याच राज्यामध्ये तुमच्या सखुजी गायकवाडनी आमच्यावरती अन्याय अत्याचार केलाय, काय तुम्ही शिक्षा करायला? लक्षात घ्या, सख्खा मेहुणा कळते ना सगळ्यांना, म्हणजे बायकोचा भाऊ किती आपला प्रिय असतो विचार करा. पण शिवाजीराजे त्या स्वतःच्या बायकोच्या भावाला सखुजी गायकवाडला त्याच क्षणी शिक्षा करतात आणि त्याचे दोन्हीही डोळे फोडतात. शिवाजी महाराज त्याला आयुष्यभर कैदेमध्ये ठेवतात. इतिहासामध्ये नोंद आहे. ज्या माणसाने स्त्रीच्या अंगाला हात लावला, स्त्रीचा अवमान केला, त्याला शिक्षा झाली म्हणजे झालीच. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय होता. मग तिथे मेहुणा असो का पाहुणा असो, शिवाजी महाराजांना याचा काही संबंध नव्हता. हे शिवाजी महाराज होते. आजही जर कधी तुम्ही बेळगावमध्ये गेलात, त्या बेलवाडी नावाच्या गावामध्ये गेलात, शिवाजीराजांनी फक्त शिक्षाच केली नाही तर तिथून जाते वेळेस त्या महिलेला, त्या मलम्मा नावाच्या त्या राणीला शिवाजी महाराजांनी आजूबाजूचे 4-5 गावं सुद्धा तिला दूध भातासाठी तिच्या मुलासाठी देऊन टाकले. जर कधी तुम्ही गेलात तर तिथे त्या मलम्मा नावाच्या त्या राणीने 2 शिलालेख करून ठेवलेत. त्या शिलालेखावरती, एका शिलालेखावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरती बसलेला एक फोटो त्या शिलालेखावरती दगडावरती करून ठेवलाय आणि दुसऱ्या शिलालेखामध्ये शिवाजीराजांच्या मांडीवरती तिचा मुलगा असं दगडामध्ये करून आजही ठेवलंय. जर कधी गेलात त्या बेलवाडी नावाच्या गावामध्ये तर पहा ते नक्की आणि आठवा शिवाजी महाराजांचा इतिहास. हे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजतील का? शिवाजी महाराज सगळीकडे फिरले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले, दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपला भगवा फडकवला. हा शिवाजी महाराजांचा आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे. शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये कधीच कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. आज आम्ही जेव्हा वर्तमानपत्र काढतो, आज आम्ही टीव्ही चॅनलवरती जातो तर पाहतो दररोज एखादा तरी शेतकरी फाशीवरती लटकलेलाच असतो. मग असं नेमकं काय होतं शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये की शेतकरी आत्महत्या करीत नव्हता? अशी नेमकी काय जादू होती शिवाजी महाराजांमध्ये की शेतकऱ्यांना वाटायचं की हे माझं राज्य आहे? या जगाच्या इतिहासामध्ये 2 राजे असे होऊन गेले, एक म्हणजे बळीराजा आणि दुसरा म्हणजे शिवाजी राजा, की ज्यांच्या काळामध्ये कधीच कोणता शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. शेतकरी हा सुखी होता. महिला म्हणायच्या इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. त्या बळीराजाच्या नंतर पुन्हा एकदा जर चांगला बळीराजा कोणी घडला असेल, शेतकऱ्यांचा राजा घडला असेल तर ते छत्रपती शिवाजी राजे होते. शिवाजीराजांनी सांगितलं, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं की अरे ही माती तुमची आहे, या मातीचे राजे तुम्ही आहात. या मातीसाठी तुम्ही या मातीमध्ये मरायचं नाही तर तुमच्यावर मरणाची वेळ ज्यांनी आणली, एक वेळ पडली तर त्यांना मारायचं पण तुम्ही मरायचं नाही. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना टिफन दिली, गोफन दिली, नांगर दिली, पण सोबत तलवार सुद्धा दिली आणि सांगितलं जर कोणी तुमच्या मातीवर अन्याय करत असेल तर त्याची गर्दन मारा. या मातीचं रक्षण सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा दुष्काळ पडायचा, शिवाजीराजे प्रत्येक शेतकऱ्याला धान्य द्यायचे, बी बियाणं द्यायचे, त्यांच्या शेतीची काळजी घ्यायची, त्यांना खाऊ पिऊ घालायचे. एवढंच नाही तर परकीय आक्रमणापासून त्यांच्या जमिनीचं रक्षण सुद्धा करायचे आणि सांगायचे अरे तुम्ही राजे आहात या मातीचे, तुम्ही शेतकरी राजा आहात, तुम्ही मरायचं नाही, तुम्ही दुसऱ्यांना मारायचं. मग या शेतकऱ्याला वाटलं की आमचा राजा आहे, हा राजा आम्हाला एवढं काही देऊ शकतो, आम्हाला आत्मसन्मान निर्माण करू शकतो, आम्हाला प्रेरणा देऊ शकतो, तर आम्ही या राजासाठी जगलो पाहिजे, आम्ही या राजासाठी मिळलो पाहिजे. मग हाच शेतकरी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मावळा व्हायला लागला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कधीच कोणता शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या राज्यकर्त्यांना घेता येईल का? आज आमच्या देशामधल्या आत्महत्या जर बंद करायच्या असतील तर मला असं वाटतं की आजच्या देशातल्या सरकारने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जर घेतला तर नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार या देशातली प्रत्येक आत्महत्या बंद होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. ती ताई सांगत होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे कोणाच्याही विरोधात नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम कधीच पाहिलं नाही. त्यांच्या स्वराज्यामध्ये कर्तृत्वाला किंमत होते. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, ज्याच्याकडे नेतृत्व आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला शिवाजी महाराजांनी संधी दिली. मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या. पण आज छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळालेत का? एखाद्या छोट्याशा गावामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची पाटी शिवजयंतीच्या निमित्तानं लागते तेव्हा प्रशासन येऊन ती पाटी हलवतं आणि पाटीसाठी विरोध करणारे काही आमचे मुस्लिम बांधव असतात. मग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला जर मुस्लिम बांधवांकडून विरोध होत असेल तर मला असं वाटतं आज देखील मुस्लिम मावळा भेटायचा जर त्याच्यामध्ये कर्तृत्व असेल तर शिवाजीराजे त्याला सुद्धा स्वराज्यामध्ये सामील करून घ्यायचे. दौलत खान सारखा एवढा मोठा सेनापती शिवाजी महाराजांनी घडवला. आरमार सुरू केलं शिवाजीराजेंनी.
इंडियन नेव्ही सुरू केली. इंडियन नेव्हीचे संस्थापक आजही तुम्ही गुगलवरती जा आणि टाका हु इज द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही, तुम्हाला लगेच उत्तर मिळेल छत्रपती शिवाजी महाराज. त्या इंडियन नेव्हीचा जेव्हा पहिला सेनापती नेमायचं होतं, शिवाजीराजांनी दौलत खान नावाच्या मुस्लिम माणसाला नेमलं. कुठेच त्यांनी भेदभाव केला नाही. मग आज आम्ही का भेदभाव करतोय? आज आम्हाला शिवाजीराजा का कळत नाही याचा विचारही तुम्ही आम्ही केला पाहिजे. शिवाजीराजांना समजलं की इंग्रज आता आपल्या देशामध्ये येत आहेत. जर इंग्रज असेच आपल्या देशामध्ये पांगत गेले तर कदाचित आपल्याला सुद्धा आपलं स्वराज्य सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये जाईल. म्हणून शिवाजीराजांना समजलं की आपल्याला आरमाराची निर्मिती करावी लागेल. राजांनी पोर्तुगीजांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की आम्हाला 200 पोर्तुगीजांची आवश्यकता आहे, जहाज बांधणी आम्हाला करायची आहे. पोर्तुगीजांनी 200 माणसं पाठवले. 200 माणसं आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्यांचे हुशार मावळे त्या 200 पोर्तुगीजांच्या हाताखाली कामाला ठेवले. ते मावळे शिवाजीराजांच्या त्या पोर्तुगीजांचं बांधकाम शिकत होते. काही दिवसानंतर इंग्रजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवलं आणि सांगितलं अरे तुम्ही काय केलात? जर शिवाजीराजाचे मावळे जहाज बांधणीचं काम शिकले तर हेच माणसं आपल्यावरती जहाज घेऊन येतील आणि आपल्याला या देशामधून हद्दपार करतील. वापस बोलवा. पोर्तुगीजांनी पुन्हा पत्र लिहिलं आणि 200 माणसांना पुन्हा वापस बोलवलं. राजे म्हणले गेलेत ना, जाऊ द्या. पण जे 200 माणसांच्या हाताखाली जे छोटे मोठे मावळे होते त्या मावळ्यांनी मात्र जहाज बांधणीचं काम उत्तम प्रकारे शिकलं होतं. ते काम शिकल्याच्या नंतर इंग्रजांना कळालं की शिवाजीराजांचं आरमार वाढत चाललंय, शिवाजीराजांचं आरमार मोठं होत चाललंय, याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. म्हणून इंग्रजांनी फ्लोटिंग फोर्ट नावाचं एक प्रचंड मोठं अवाढव्य असं जहाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेनं पाठवलं. ते जहाज एवढं मोठं होतं, त्या जहाजाचं नाव होतं फ्लोटिंग फोर्ट, म्हणजे पाण्यावरती तरंगता किल्ला. त्या जहाजावरती जवळजवळ 100 तोफा एकाच वेळी बसायच्या. एवढं मोठं जहाज घेऊन इंग्रज निघाले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती. शिवाजीराजांकडे छोट्या मोठ्या जहाजा होत्या. शिवाजीराजांच्या मावळ्यांनी छोट्या मोठ्या जहाजा घेऊन अरबी समुद्रामध्ये उतरले. पण त्या इंग्रजांच्या जहाजाची एक गोष्ट अशी होती की जर जोराचा वारा आला नाही तर ते जहाज पुढेही जात नव्हतं, ते जहाज मागेही येत नव्हतं. जहाज अडकलं अरबी समुद्रामध्ये, ते काही पुढेही जात नव्हतं. तोफेचा गोळा सोडला तर ते किल्ल्यापर्यंत येतही नव्हता. पण आपल्या मावळ्यांनी छोट्या मोठ्या जहाजांनी त्या इंग्रजांच्या फ्लोटिंग फोर्ट नावाच्या जहाजाला अख्खं हैराण करून सोडलं, वैतागून टाकलं. इंग्रजांना असं वाटलं हे जहाज जर राजांच्या हाती लागलं तर शिवाजीराजे या जहाजाला घेऊन आपल्यावरतीच आक्रमण करतील, आपल्याला इथून पळवून लावतील. म्हणून इतिहासामध्ये नोंद आहे की ते फ्लोटिंग फोर्ट नावाचं अवाढव्य असं जहाज इंग्रजांनी अरबी समुद्रामध्ये बुडवून टाकलं. जे इंग्रज म्हणायचे की आम्हाला समुद्रामध्ये कोणीही हरवू शकत नाही, आमच्यावरती कोणीही राज्य करू शकत नाही, त्याच इंग्रजांची गुरमी पाण्यामध्ये जिरवण्याचं काम सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. हे देखील आम्हाला अजून माहित नाही. आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज. काय काय शिकावं आपण त्यांच्याकडून? अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवाजीराजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. सुपारीच्या खांडाचं सुद्धा. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना कोणती व्यसनं असतात हे मला काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. आज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निघते. जयंती निघाली की जयंतीची मोठ्या जल्लोषामध्ये मिरवणूक असते. मिरवणूक जशी पुढे जाते आमचा जयंतीतला मावळा मोठमोठ्याने घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण ज्या तोंडाने तो शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा देतो त्या तोंडामध्ये त्यांनी मटेरियल मावा गुटखा भरलेला असतो. मग याला शिवाजी महाराज कुठं समजले? मिरवणूक अजून थोडीशी पुढे जाते. एखादी चहाची टपरी असते, तो चहाच्या टपरीवरती बसतो, सोबतच्या मित्रांना आवाज देतो आणि तो चहा पेता पेता सिगरेटचे कश मारतो आणि पुन्हा मिरवणुकीत आले की म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. एखादा मावळा तर खूपच उत्साहित असतो. तो तर बेंबीच्या देठापासून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण ज्या बेंबीच्या देठापासून आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या बेंबीच्या देठापर्यंत आम्ही दारू ढोसलेली असते. मग आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? अहो, शिवाजी महाराज तर आम्ही होऊ शकत नाहीत, आमची लायकी पण नाही. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तरी किमान होऊ शकतो का? शिवाजी महाराजांचा मावळा. आणि कोणता मावळा? जो निर्व्यसनी असेल तो असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. जो आपल्या मायाबाई भगिनींचा आपल्या आई वडिलांची सेवा करेल तो असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. जो प्रत्येक परस्त्रीला माते समान मानेल तो असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. जो जाती धर्मामध्ये कधीच भेदभाव करणार नाही तो असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. तो मावळा आम्हाला होता येईल का याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही किती आदर देतो बघा ना. एखाद्याला विचारलं मी की तू कुठं आहेस, तो म्हणतो शिवाजी चौकामध्ये आहे. शिवाजी नगर, शिवाजी चौक. आपल्या परभणी शहरामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावाने कॉलेज आहे. काय नाव आहे कॉलेजचं माहिती आहे का तुम्हाला? शिवाजी कॉलेज. त्या मुलाने सांगितलं पा शिवाजी कॉलेज. त्या कॉलेजचं नाव आहे श्री शिवाजी कॉलेज. पण आपण म्हणतो शिवाजी कॉलेज, शिवाजी महाविद्यालय, शिवाजी चौक, शिवाजी नगर. अरे शिवाजी काय आपला दोस्त आहे का? तो एवढा मोठा राजा होऊन गेला ना. आपल्या राजाला आपण आदर देणार नाही का? रिस्पेक्ट आपण दिली पाहिजे. ज्या राजाने आमच्यासाठी जीवाचं रान केलं त्या राजाला आदर आम्हाला मनापासून द्यायचा आहे. तो आदर हा आदर नसावा, तो मनापासून असावा. फक्त दाखवण्यापुरतं आम्हाला शिवाजीराजांचं नाव नाही घ्यायचं, मनापासूनच शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं पाहिजे. त्या मुलीनं सांगितलं होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी.
जेव्हा शिवाजी राजे अफजल खानाला मारण्यासाठी गेले, अफजल खानाने दगा केला, शिवाजी महाराजांच्या पाठीवरती कटारीचा वार केला. शिवाजी राजांच्या सोबत होते वाघनखे. वाघनखे म्हणजे इतिहासातले पहिलं असं शस्त्र होतं जे आतापर्यंत कोणत्याही राजाने बनवलं नव्हतं. नवीन शस्त्र शिवाजी राजांनी तयार केलं, कारण अफजल खानाला मारण्यासाठी जायचंय. अट अशी होती की सोबत कोणतंही शस्त्र न्यायचं नाही, सोबत माणसंही ठेवायची नाही. मग अशा वेळी जर अफजल खानाने दगा केला तर करायचं काय? मग वाघनखे नावाचं शस्त्र महाराजांनी तयार केलं. समोरच्या बाजूनी बघितलं तर हातामध्ये फक्त अंगठी दिसेल, पण आतल्या बाजूने जर बघितलं तर वाघासारखे नख होते. अशी मूठ जर बंद केली ना तर कळतही नव्हतं हातामध्ये काय आहे. शिवाजीराजे अफजल खानाच्या जवळ गेले, पोटामध्ये खुपसले वाघनखे, त्याचा कोतळा बाहेर काढला. त्याच वेळी सय्यद बंडा नावाच्या त्या अफजल खानाच्या त्या बॉडीगार्डने शिवाजी महाराजांच्या अंगावरती वार केला. शिवाजी महाराजांचा मावला, त्याचं नाव सांगितलं त्या मुलींनी, जिवाजी महाले. त्या जिवाजी महालेंनी एका तलवारीच्या वारामध्ये सय्यद बंडाचा हात वरती उडवला. त्याच वेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा अफजल खानाचा वकील त्या ठिकाणी येतो. शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती तलवारीचा वार करतो. डोक्यावरती जिरोटोप होता म्हणून महाराज कसे बसे वाचले, पण कपाळावरती मात्र तलवारीची खून राहिली. ती खून शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती आयुष्यभर होती. मला सांगायचं हे की ज्या माणसाने, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या ज्या माणसाने शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती तलवारीचा वार केला, त्या माणसाला आमच्या तज्ज्ञ इतिहासकार लोकांनी पुस्तकांमध्ये लिहून ठेवलंय, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. त्याच्या नावाला जी, पण त्याच इतिहासकारांनी पुस्तकामध्ये असं लिहिलंय की होता जीवा म्हणून वाचला शिवा. आपणही शिकलो चौथीच्या पुस्तकामध्ये. तुम्हालाही तेच पुस्तक होतं, मलाही तेच होतं, आरोहीलाही तेच पुस्तक आहे, सगळ्यांना तेच पुस्तक आहे. पण होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा शिवा काय बैलाची नावं आहेत का? का जीवा शिवा म्हणजे काय लहान लेकरांची नावं आहेत? ज्या माणसाने शिवाजी महाराजांचा जीव वाचवला तो जीवा, हा शिवा. पण तो कोण? कृष्णाजी. हे नेमके इतिहास तयार करतात कुठे मला हेच कळत नाही. का इतिहास लिहिताना काय 2-4 पॅक मारून बसतात का काय हे पण कळत नाही. म्हणजे ज्या माणसाने शिवाजी महाराजांचा जीव वाचवला तो जीवा, आणि जीव घेणारा हा कृष्णाजी, असं कसं होऊ शकतं? तिनं एकदम बरोबर सांगितलं. आजपासून आम्ही म्हटलं पाहिजे, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आदर द्या, आदर, तोही मनापासून. आम्हाला हा इतिहास समजला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा शिवा काशीद. शिवाजीराजे जेव्हा किल्ल्यावरती वेड्यामध्ये होते, या वेड्यामधून बाहेर पडायचं कसं? आणि त्यावेळेस शिवा काशीद नावाचा नावी समाजाचा मावळा महाराजांच्या समोर येतो आणि म्हणतो, महाराज मी तुमच्यासारखा थोडा थोडा दिसतो की नाही? मग मी शिवाजी बनून जातो, तुम्ही निघा किल्ल्याच्या मागच्या दिशेनं बाजूला. कोणता माणूस तयार होईल मरायला? हा स्वतःहून म्हणतो, महाराज मी तुमच्यासारखा दिसतो. आजही बघा ना, आजही आपल्याला वाटतं आम्ही महाराजांसारखं दिसावं, आम्ही त्यांच्यासारखी दाढी ठेवतो, चंद्रकोर लावतो, महाराजांसारखं वागण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या काळात जेव्हा शिवाजीराजे प्रत्यक्षामध्ये होते तेव्हा हा शिवा काशीद महाराजांसारखा थोडा थोडा दिसायचा. मग हा म्हणतो, महाराज मी जातो सिद्धीजवळकडे, मी बनतो शिवाजी, तुम्ही जा किल्ल्याच्या मागच्या दिशेनं. शिवाजीराजे म्हणतात, अरे तुला कळतंय का तू काय म्हणतोय? तू जर त्याच्या समोर गेलास तर तुझा जीव घेईल, तू मरशील, तू असं का म्हणतोय? तेव्हा तो शिवा काशीद म्हणतोय, महाराज अहो लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. महाराज लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही लाखांचे पोशिंदे आहात, तुम्ही लाखांना जगवणारे आहात, तुम्ही जगले पाहिजे महाराज, तरी स्वराज्य टिकेल, तरी स्वराज्य जगेल, तरी स्वराज्य वाढेल. महाराज मला जाऊ द्या. खूप हट्ट करतो आणि शेवटी महाराजांना माघार घ्यावी लागते. शेवटी मग दिवस ठरतो. शिवाजीराजे आदल्या दिवशी रात्री सिद्धीजोहरला पत्र लिहितात आणि सांगतात की उद्या संध्याकाळी आम्ही तुम्हाला शरण येत आहोत, आम्ही तुमच्या वेड्याला कंटाळून गेलो. किल्ल्यावरती 2 पालख्या तयार होतात. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजीराजे असतात, दुसऱ्या पालखीमध्ये हा शिवा काशीद असतो. दोन्ही पालख्या सजवल्या जातात. शिवा काशीद सुद्धा अगदी शिवाजी महाराजांसारखे वस्त्र परिधान करतो, शिवाजीराजांसारखा अंगरखा घालतो, शिवाजीराजांसारखे पायामध्ये जुते घालतो, डोक्यावरती जिरेटोप घेतो. एक पालखी किल्ल्याच्या समोरच्या बाजूने निघते, एक पालखी किल्ल्याच्या मागच्या बाजूने निघते. मागच्या बाजूच्या पालखीमध्ये शिवाजीराजे असतात, समोरच्या बाजूच्या पालखीमध्ये शिवा काशीद असतो. पालखी जशी जशी खाली येते हा सिद्धी जोहर आनंद साजरा करायला लागतो की अरे शिवाजी आया, शिवाजी आया. ज्या शिवाजीने अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला तो शिवाजी मी पकडला. ज्या शिवाजीने शाहिस्ते खानाची बोटं छाटली तो शिवाजी आला. आणि ज्या शिवाजीने आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्याला पाठ दाखवून तो निघून गेला तो शिवाजी राजा मी पकडला. एवढा आनंद होतो आणि आनंदामध्ये उड्या मारत असतो. सगळे त्याचे सैनिक आनंदोत्सव साजरा करतात, दारू पितात, गाणे म्हणतात, मौज मजा करत असतात. आणि शिवाजीराजांची पालखी मागच्या दिशेनं विशाळगडाकडे निघून जात असते. पालखी खाली येते, शिवा काशीद पालखीमधून उतरतो अगदी शिवाजी महाराजांच्या ऐटीमध्ये. त्या काळामध्ये शिवाजीराजांना कोणी पाहिलेलंच नव्हतं, फक्त माहीत होतं अशी अशी दाढी आहे, रुबाबदार आहेत. कारण त्या काळात काय व्हॉट्सअप नव्हता की लगेच इकडून तिकडे फोटो पाठवला व्हॉट्सअपवरती. त्याला माहीतच नव्हतं शिवाजीराजे कसे होते. शिवा काशीद समोर येतो, तो विचारतो, याला अजूनही विश्वास बसत नाही की अरे शिवाजी राजांना मी पकडलं. तो म्हणतो, क्या तुम सच में शिवाजी हो? शिवा काशीद एकदम ऐटीमध्ये सांगतो, हा हम ही शिवाजी राजे है. त्याला अजूनही विश्वास बसत नाही. बैठकीला बसतो
आणि म्हणतो राजे की हमारे साथ शराब पिओगे, कारण त्यालाही माहीत होतं की शिवाजी राजे कोणतंही व्यसन करत नाहीत. तो म्हणतो नाही हम शराब नाही पिते. आता तर याला विश्वासच बसतो की हे शिवाजी राजे आहेत. पण त्याच वेळी तिथं फाजल खान येतो. हा फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा. ज्यावेळेस शिवाजीराजे अफजल खानाला मारण्यासाठी गेले होते तेव्हा फाजल खानाने पाहिलं होतं की कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजीराजांच्या मस्तकावर तलवारीचा वार केलाय. जर हा शिवाजीराजा असेल तर यांच्या डोक्यावरती तलवारीच्या निशाणी असायलाच पाहिजे. फाजल खान समोर येतो. त्या काशीच्या डोक्यावरचा जिरटोप मागे सरकवतो आणि पाहतो मस्तकावरती कोणतीच खून नाही. आणि तो म्हणतो हुजूर दगा हुआ, ये असली शिवाजी नाही है. सिद्धी जोहरला कळतच नाही रे चाललंय काय. रात्री पत्र येतं की मी उद्या शरण येलो. राजांची पालखी येते. एकदम IT मध्ये उतरतात. शिवाजी राजे वाटतात. पण आता कळतं हा शिवाजी नाही. तो म्हणतो सच बोल कौन है तू. तो म्हणतो हम शिवाजी राजे. तो म्हणतो अरे सच बोल कौन है तू. तो म्हणतो अरे माझा शिवाजी राजा तुझ्या तावडीत सापडायला हा काय लुंग्या सुंग्याचा बांग्या बुंग्याचा खेळ आहे का रे. माझा शिवाजी राजा तर विशाळगडाकडे निघून गेला. पण या स्वराज्यातील प्रत्येक मावळा हा शिवाजीच आहे हे तू विसरू नको. त्या सिद्धी जोहरला प्रश्न पडतो काय 1.5 लाखाचं सैन्य आहे माझं. हा एकटा माणूस एवढ्या ITत माझ्याशी बोलतो. हातामध्ये भाला घेतो आणि म्हणतो क्या इसका अंजाम जानते हो. शिवा काशीद म्हणतो हम मराठे कभी अंजाम की फिकर नहीं करते. कारण समसमणाऱ्या पोलादाला तलवारीची पात म्हणतात. समसमणाऱ्या पोलादाला तलवारीची पात म्हणतात. आणि जे मरणाला घाबरत नाहीत ना त्यालाच मराठ्याची जात म्हणतात. असं हा मावळा सांगून जातो. पुन्हा प्रश्न पडला असेल. महाराजांनी सुरुवातीलाच सांगितलं मराठा या शब्दाचा अर्थ. आता हा मावळा खरं तर शिवा काशीद नाभी समाजाचा. पण शिवाजी महाराजांच्या सैन्याचंच नाव होतं मराठा सैन्य. महाराजांनी खूप छान सांगितलं की राष्ट्रगीतामध्ये शब्द आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा. ज्याप्रमाणे पंजाब एक प्रांत आहे, ज्याप्रमाणे गुजरात एक प्रांत आहे, ज्याप्रमाणे सिंध एक प्रांत आहे, अगदी त्याचप्रमाणे मराठा ही सुद्धा एक जात नाहीये तर हे एक प्रांत आहे. या मातीसाठी लढणारा तो प्रत्येक जण मराठा. शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा तो प्रत्येक जण मराठा. या मातीसाठी जीवाचं रान करणारा तो प्रत्येक जण मराठा. मराठा या शब्दाची ही व्यापक व्याख्या आम्हाला समजली पाहिजे. आणि हा कार्यक्रम सुद्धा मराठा सेवा मंडळाने आयोजित केलाय. म्हणजे ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे मावळे मराठ्यांचं सैन्य शत्रू नेहमी म्हणायचे अरे भागो भागो मराठे आय आहे. ते काय सगळे बघायचं का हा मराठा आहे का हा कोणत्या जातीचा आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्याचं नाव होतं मराठा सैन्य. आणि सुंदर असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय ते सुद्धा मराठा सेवा मंडळ. मग काय फक्त मराठ्यांची सेवा नाही, प्रत्येक जाती धर्माची महापुरुषांची विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मराठा सेवा मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांना खरा मराठा या शब्दाचा अर्थ कळलाय. त्यांना खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समजलेत. आणि मग तो सिद्धी जोहर हातामध्ये भाला घेतो. त्याच्या छातीमध्ये भाला खुपसतो. रक्ताची चिळकांडी उडते. शिवा काशीद मातीवरती पडतो. शेवटचा श्वास घेत असतो. तो मरत असतो. पण मरता मरता म्हणतोय अरे मी मरतोय पण मी शिवा काशीद बनून मरत नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज बनून मरतोय. आणि शिवाजी महाराज बनण्यासाठी 1 वेळा काय 100 वेळा सुद्धा मी मरायला तयार आहे. ही प्रेरणा छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केली होती. उगाच माणसं मरणासाठी जात नसतात. तो बघा ना तानाजी मालुसरे पोटच्या पोराचं लग्न परवा दिवशी लग्न आहे आणि आज हातामध्ये अक्षता घेऊन शिवाजीराजांच्या किल्ल्यावरती जातो. पण महाराजांच्या डोक्यामध्ये विचार असतो की आपल्याला कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे. मग करायचं काय, कोणाला पाठवायचं. आणि लगेच महाराजांच्या समोर दिसतो तानाजी मालुसरे, बलदंड बाहूचा धिप्पार शरीरयष्टीचा मावळा. तानाजी मालुसरे महाराजांच्या समोर उभा असतो आणि महाराज म्हणतात तानाजी कोंढाणा किल्ला घ्यायचा असं ठरलंय, जातोस का कोंढाणा किल्ला घ्यायला. जसे महाराजांचे शब्द कानावरती पडतात तो तानाजी मालुसरे हातामधली अक्षरांची मूठ मागे लपवतो आणि म्हणतो महाराज सांगा, आदेश द्या, हुकूम करा, आत्ताचे आत्ता जातो राठा. पण शिवाजीराजे म्हणतात तानाजी अरे सांग तरी तुझ्या हातामध्ये आहे तरी काय. तेव्हा तानाजी म्हणतो महाराज रायबाचं लग्न आहे परवाला आणि रायबाच्या लग्नाच्या अक्षता घेऊन मी आपल्या पुढे आलो होतो महाराज. पण आता रायबाचं लग्न नंतर लावतो, आधी मी कोंढाण्याचं लग्न लावून येतो. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजे तुम्ही हुकूम द्या, तुम्ही आदेश द्या. शिवाजीराजे खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. खूप सांगतात की अरे तानाजी मी दुसरं कोणाला तरी पाठवतो, तू जा, तू तुझ्या पोराच्या लग्नाची तयारी कर. पण तानाजी मात्र ऐकायला तयार नव्हता आणि अखेर तानाजीच्या हट्टापुढे शिवाजीराजांना माघार घ्यावी लागती आणि तानाजी मालुसरेला कोंढाणा किल्ल्याची जबाबदारी दिली. विचार करा कोणता बाप असेल. अहो पोटच्या पोराचं लग्न आहे परवा दिवशी, लग्नामध्ये बाप बनून मिरवायचं की किल्ल्यावरती जायचं किल्ला घेण्यासाठी. पण तानाजी मालुसरे निघाला. सोबत घेतलं कोणाला, सूर्याजी मालुसरे. 500 मावळे सोबत घेतले. किल्ल्याच्या समोरच्या बाजूनी 500 मावळे, किल्ल्याच्या मागच्या बाजूनी 500 मावळे. स्वतःचा सक्का भाऊ सूर्याजी मालुसरे शेलार मामा किल्ल्यावरती गेले. किल्ल्याच्या मागच्या बाजूनी गेल्यानंतर 250 मावळे मागे ठेवले, 250 मावळे समोरच्या दरवाजापाशी ठेवले.
नियोजन ठरलं की किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा काही मावळ्यांनी उघडायचा, समोरून 250, मागच्या बाजूने 250 आणि चेंदा मेंदा करून टाकायचा शत्रूंचा. ठरल्याप्रमाणे आपला एक मावळा यशवंत घोरपडे हातामध्ये दोरखंड घेतली आणि अतिशय उंच असणाऱ्या त्या कोंडाणा किल्ल्यावरती सरसर सरसर वरती चढायला लागला. वर गेल्यानंतर एक मोठी झाड होतं, त्या झाडाच्या बुडाला दोरखंड बांधली आणि ती दोरी खाली सोडली. त्या दोरीला लटकून 250 मावळे किल्ल्यावरती चढले. पण पुन्हा आमच्या तज्ज्ञ इतिहासकारांनी इथं सुद्धा काहीतरी पराक्रम करून ठेवला. तुम्ही ऐकलं असेल, शिवजयंतीला जर मी कुठे गेलो, डीजे वरती छान गाणं सुरू असतो, गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं, शेलर मामा वीर धिप्पाड, शेलर मामा वीर धिप्पाड, पाडी उदय भानचे मड. इथपर्यंत छान आहे. पुढची वर, जवा चिटकली घोरपड वर यक यक चढ. सगळ्यांनी गाणं ऐकलं असेल. इतिहासकारांनी असं लिहून ठेवलं की तानाजी मालुसरेकडे म्हणे एक घोरपड होती. त्या घोरपडीचं नाव होतं यशवंती. त्या यशवंती नावाच्या घोरपडीला तानाजी मालुसरेने दोरी बांधली. ती घोरपड किल्ल्याच्या वरती फेकली. ती घोरपड पहिल्यांदा चिटकलीच नाही, खाली पडली. तानाजी मालुसरेला राग आला. त्यांनी पुन्हा घोरपड घेतली, पुन्हा फिरवली, पुन्हा फेकली, पुन्हा घोरपड खाली पडली. आता तानाजी मालुसरेला खूपच राग आला. त्यांनी तलवार काढली आणि सांगितलं, यशवंते, आता जर खाली पडलीस तर तलवारीच्या एका घावाने तुझ्या 2 तुकड्या करून टाकेल. पुन्हा घोरपड फेकली. आता घोरपडीला भीती वाटली, ती चिटकली आणि घोरपड चिटकल्यानंतर 250 मावळे किल्ल्याच्या वरती चढलं, असं काही इतिहासकारांनी लिहून ठेवलंय. मला सांगा, घोरपडीची पकड कितीही जरी मजबूत असली तरी घोरपडीला लटकून ते मावळे किल्ल्याच्या वरती, आणि ते मावळ्यांचं वजन कसं, ते काय माझ्यासारखे नव्हते वजनाने, ते शिवाजीराजांचे मावळे होते. त्या घोरपडीची कितीही जरी पकड मजबूत असेल तरी तिच्या पकडीला, त्याला लटकून, दोरीला लटकून 250 मावळे किल्ल्यावर कसे जाऊ शकतात, हा साधा विचार आम्ही करत नाही. आम्ही पुस्तकामध्ये वाचतो की लिहून ठेवलं यशवंती नावाची घोरपड होती. आम्ही तेच सांगतो की यशवंती नावाची घोरपड होती. पण खरा इतिहास असा होता की शिवाजीराजांकडे यशवंत घोरपडे नावाचा अतिशय चपळ असा मावळा होता. कोणत्याही किल्ल्यावरती जाण्यासाठी शिवाजीराजे त्या मावळ्याला जबाबदारी द्यायचे. तो मावळा हातामध्ये दोरी घ्यायचा, सरसर सरसर किल्ल्यावरती चढायचा, एखाद्या मोठ्या झाडाला पाहून ती दोरी बांधायचा, त्या दोरीला लटकून सगळे मावळे किल्ल्यावरती यायचे. असा तो मावळा यशवंत घोरपडे. पण आमच्या इतिहासकारांनी त्या मावळ्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दफन करून टाकलं आणि तयार केली काल्पनिक यशवंती नावाची घोरपड. हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही कधी आमच्या वरच्या मजल्यानं विचारच करत नाहीत की असं होऊ शकतं का. कोणीतरी सांगतं आणि आम्ही ऐकतो. मग 250 मावळे किल्ल्याच्या वरती गेले. किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर हर हर महादेवची गर्जना झाली. नंग्या तलवारी निघाल्या, सपासप तलवारीचे वार व्हायला लागले. त्या किल्ल्याचा किल्लेदार उदयभान नावाचा राजपूत सरदार होता. तो अतिशय धाडसी होता, पराक्रमी होता, शूर होता, वीर होता. तो सरळ तानाजी मालुसरेच्या अंगावरती धावून आला. याला समजलं की जर आपल्याला किल्ला जिंकायचा असेल तर सरदाराला खाली पडावं लागेल. तो तानाजी मालुसरेच्या अंगावरती धावून जातो. दोघांची घनघोर लढाई होते. रक्ताचे पाट वाहतात, रक्ताच्या नद्या वाहतात, रक्ताची चिलकांडी उडते. दोघेही एकमेकांच्या अंगावरती वार करतात. वार करता करता तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटते. पण ढाल तुटली तरी तानाजी मालुसरेचा धीर मात्र तुटत नाही. डोक्यावरती गुंडाळलेला शेला काढतो, रुमाल घेतो, हातावरती गुंडाळतो आणि तानाजी मालुसरे लढत असतो. हातावरती तलवारीचे वार सोसतो, शरीरावरती तलवारीचे वार सोसतो आणि वार सोसून सोसून सगळ्या शरीरामधून रक्त बंबाळ होतो. तानाजी मालुसरे मातीवरती पडतो. पण एकटा पडत नाही, सोबत त्या उदयभानला सुद्धा मातीवरती पाडतो. आपले मावळे पाहतात. एक मावळा धावत जातो, समोरचा किल्ल्याचा दरवाजा उघडतो. 250 मावळे पुन्हा येतात. पण मावळे सैरा वैरा धावायला लागतात की अरे आपला सरदार पडला, तानाजी मालुसरे पडला. आणि सर्व मावळे किल्ल्यावरून खाली उतरायला लागतात. स्वतःचा सख्खा भाऊ सूर्याजी मालुसरे समोर जातो, तलवार काढतो, त्या किल्ल्यावरची दोरखंड कापून टाकतो आणि म्हणतो, अरे ना मर्दासारखे पळून काय जाताय, एक तर लढून मरा, नाहीतर किल्ल्यावरनं उड्यात टाकून मरा. मावळ्यांना प्रश्न पडतो, याचा सख्खा भाऊ इथं मरून पडलाय, पण हा म्हणतो लढा, उठा, घ्या तलवारी, म्हणा हर हर महादेव, घ्या शिवाजीराजांचं नाव, अरे लढा पुन्हा. मावळ्यांना वाटतं की आपण सुद्धा लढलो पाहिजे. मावळ्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण होते. मावळे पुन्हा एकदा हातामध्ये तलवारी घेतात आणि त्या शत्रूंचा छेंदा मेंदा करून टाकतात. काही वेळामध्येच तो किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये येतो. शेलार मामा किल्ल्याच्या वरती जातात, गवताची गंजी पेटवतात आणि शिवाजीराजांना संदेश देतात की किल्ला आपण जिंकलाय. सूर्याजी मालुसरे हातामध्ये भगवा झेंडा घेतो, किल्ल्यावरती फडकावतो. मला सांगायचं हे की स्वतःच्या पोराचं लग्न लावण्याचं सोडून हा शिवाजी महाराजांसाठी किल्ला घेण्यासाठी तानाजी मालुसरे गेला होता. ते रायबाच्या लग्नाला वापस आलाच नाही. शिवाजीराजे स्वतः गेले, रायबाच्या डोक्यावरती अक्षरं टाकल्या, लग्न लावून दिलं. पण हा प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांसाठी मरायला का तयार होता? कारण त्यांना माहित होतं हा राजा आमच्यासाठी जगतोय, हा राजा आमच्यासाठी मरतोय. मग आपल्याला वाटतं की शिवाजीराजे कधीही संकट आलं की लगेच याला पाठवायचे त्याला पाठवायचे असं नव्हतं. जेव्हा जेव्हा मोठं संकट यायचं राजे स्वतः समोर जायचे. शाहिस्ते खानाचं संकट आलं, शाहिस्ते खान लाल महालामध्ये येऊन बसला होता.
1.5-2 लाखाचं सैन्य होतं. महिलांवरती अत्याचार करायला लागला, मंदिरं पाडायला लागला, शेतीचं नुकसान करायला लागला. मग अशा वेळी करायचं काय? पाठवायचं कोणाला? राजे म्हणाले अरे मी जातो स्वतः. शिवाजीराजे स्वतः गेले. सोबत फक्त 100 माणसं घेतले. 100 माणसांचं अतिशय व्यवस्थितपणे नियोजन केलं. लग्नाची वरात ठरली. लग्नाच्या वरातीमध्ये आपण वराती म्हणून जायचं आणि त्या किल्ल्यावरती अटॅक करायचा, हल्ला करायचा हे शिवाजी महाराजांनी ठरवलं. संध्याकाळची वेळ होती, सोबत वाद्य होते, जोर जोरात वाद्यांचा आवाज व्हायला लागला. त्या किल्ल्याच्या मागच्या बाजूने एक भिंत होती, ती भिंत थोडीशी कमकुवत होती. ती भिंत पाडून शिवाजीराजे त्या महालामध्ये घुसले आणि शिवाजीराजांचेच मावळे म्हणायला लागले शिवाजी आया, शिवाजी आया, भागो भागो भागो. शिवाजी महाराजांच्या नावाचा एवढा मोठा दरारा होता की शिवाजी आया हे शब्द ऐकले की त्यांचे शत्रू सगळे सैरा वैरा पडायला लागले. किल्ल्यामध्ये कोणीच नाही. शिवाजीराजे थेट गेले शाहिस्तेखानाच्या महालामध्ये, त्याच्या खोलीमध्ये गेले. शाहिस्तेखानाच्या अंगावरती तलवारीचा वार केला. कसा बसा हा शाहिस्तेखान वाचला, पण त्याची बोटं मात्र तुटली. आयुष्यभर कधी सुद्धा पाणी पिण्यासाठी हात घेतला की याला शिवाजी आठवायचा, जेवणासाठी हात पुढे केला की याला शिवाजीराजे आठवायचा. आयुष्यभर हा माणूस मरेपर्यंत शिवाजीराजांना काही विसरू शकला नाही. हा होता शिवाजीराजांचा दरारा. शिवाजीराजे निघून गेले, बोटं कापले, लगेच पळून गेले. अरे 2 लाखाच्या सैन्यामध्ये हा शिवाजी येतोच कसा? आणि हा होता कोण? हा शाहिस्तेखान. तो होता औरंगजेबाचा सख्खा मामा. सख्खा मामा. त्याच्यावरती डायरेक्ट अटॅक. आणि जातात कोण मारायला? स्वतः शिवाजीराजे. म्हणजे जिथं संकट समोर आलं तिथं शिवाजीराजे स्वतः गेले. आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या मावळ्यांना नाही पाठवलं शिवाजीराजांनी, स्वतः शिवाजीराजे तिथे जातात. आणि म्हणून शिवाजीराजे ही मोठे आहेत. शिवाजीराजांचा हा आदर्श आम्हाला घेता येईल का याचा विचार देखील आम्ही करणं गरजेचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा माणूस ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने एक वसतिगृह सुरू केलं होतं. त्या वसतिगृहामध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिकवत होते, पण शिकवता शिकवता सोबतचा पैसा संपला. मग अशा वेळी करायचं काय? मग त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण टाकले, पैसा आणला, मुलांना खाऊ पिऊ घातलं, तरीही पैसा संपला. आता काय करायचं? एक व्यापारी त्यांच्या समोर येतो, 1 लाख रुपयांचा चेक घेतो. कर्मवीर भाऊराव पाटलांना चेक देतो, म्हणतो भाऊराव अजून पैसा लागला अजून सांगा, फक्त एक काम करा, तुम्ही तुमच्या वसतिगृहाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून माझ्या बाप्पाचं नाव द्या. आपल्या सरकारनं काय केलं असतं? यायला पैसा घ्या, टाका खिशात गुपचूप. भाऊराव पाटलांनी असं नाही केलं. भाऊराव पाटलांनी तो चेक घेतला, टराटरा फाडला, त्या उद्योगपती व्यापाऱ्याच्या तोंडावरती फेकला आणि सांगितलं की अरे जर वेळ पडली तर स्वतःच्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, पण वसतिगृहाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मात्र मी बदलणार नाही. या महापुरुषांना छत्रपती शिवाजी महाराज कळले. 23 वर्षाचा युवक भगतसिंग हसत हसत फासावरती जातो आणि फासावरती जाताना म्हणतो जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे. अरे आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती छोला, मेरा रंग दे बसंती छोला. हसत हसत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हा फासावरती जातो. त्या भगतसिंगला शिवाजी महाराज कळाले. नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्या सुभाषचंद्र बोसांना इंग्रजांनी नजर कैदेमध्ये ठेवलं, त्या नजर कैदेमधून निघायचं कसं, इंग्रजांविरुद्ध लढायचं कसं, आणि कसे बसे नेताजी सुभाषचंद्र बोस त्या नजर कैदेमधून निघतात आणि निघाल्यानंतर थेट जपानमध्ये जाऊन पोहोचतात. पत्रकार विचारतात इंग्रजांच्या नजर कैदेमधून तुम्ही बाहेर निघाले कसे? त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणतात, मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलंय. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या आग्र्याच्या कैदेमध्ये होते आणि त्या आग्र्याच्या कैदेमधून ते कसे निसटले याचा विचार मी केला. जर माझा राजा निसटू शकतो तर मी का नाही निसटू शकत? शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन मी सुद्धा त्या नजर कैदेमधून निसटलो. 1934 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पुस्तक लिहिलेलं आहे. हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज कोणाला नाही समजले? अहो व्हिएतनाम सारखा एक छोटासा देश जो अमेरिकेला 27 वर्ष युद्धामध्ये लढत ठेवतो, 27 वर्ष अमेरिकेला, आणि 27 वर्षानंतर सुद्धा त्या राष्ट्राध्यक्षाला विचारलं की तुम्ही असं नेमकं काय केलं की तुम्ही अमेरिकेला सुद्धा लढवत ठेवता, झुंजत ठेवता? तेव्हा तो व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष म्हणतो की आम्ही कुठेतरी भारत देशामधल्या छत्रपती शिवाजी नावाचा एक राजा आहे, त्याच्या चरित्राचा आम्ही अभ्यास केला आहे. आम्हाला त्यांच्याकडून शिकलं की युद्धनीती काय असते, आम्हाला त्यांच्याकडून समजलं की गनिमी कावा काय असतो. हे सगळ्या जगाने शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला. एक जगातला कुठला तरी लेखक असं म्हणतो की आमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी सारखा राजा निर्माण झाला नाही, म्हणून आम्हाला काल्पनिक स्पायडरमॅन, आम्हाला बॅटमॅन सारखे काल्पनिक कॅरेक्टर तयार करायला लागले, आम्हाला काल्पनिक हिरो तयार करायला लागले. पण भारतामध्ये छत्रपती शिवाजी नावाचा एक रिअल हिरो आहे. हे जगातले लोक म्हणतात, विदेशातले लोक म्हणतात. पण आम्हाला आमचा हिरो कळतो का? आम्हाला आमचा आदर्श वाटतो सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार. हा आमचा खरा हिरो आहे, हा आमचा खरा आदर्श आहे. आम्हाला तो आदर्श घ्यायचा छत्रपती शिवाजीराजांकडून. मग आदर्श घ्यायचा आहे म्हणजे नेमकं करायचं काय? फक्त शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन नाचायचं का? अहो राजांची जयंती येते, आम्ही जयंती खूप मोठ्या थाटामाटात काढतो, राजांना आम्ही डोक्यावरती घेऊन नाचतो, परंतु त्याच राजांना आम्हाला डोक्यामध्ये घेता येईल का याचा विचार सुद्धा आम्ही करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला शिकवला स्वाभिमान. छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला शिकवलं की निर्व्यसनी राहायचं.
शिवाजीराजांनी आम्हाला शिकवलं की माता भगिनींची सेवा करायची, आई वडिलांचा आदर्श घ्यायचा. कोणताही किल्ला घेण्यासाठी जात असताना शिवाजीराजे त्यांच्या स्वतःच्या मातोश्री माँसाहेब जिजाऊंच्या दर्शन घेऊन जात होते. आईचा विचार घेत होते की मी काय करू, कसं लढू, आशीर्वाद घ्यायचे. इथं बसलेले आजचे किती मुलं स्वतःच्या आई वडिलांच्या दररोज सकाळी पाया पडतात? करा बरं लेकरांनी हातवर. खासदार साहेबांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. सोबतही काय माणसं आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून खासदार साहेब पुन्हा पुन्हा आपल्या जिल्ह्याचे खासदार होत आहेत. हा आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे. आपण आपल्या मायबापालाच घराच्या बाहेर काढतो. तुकाराम महाराज उगाच नाही म्हणाले, माय बापे केले काशी तेने न जावे तीर्थासी. अरे तुमच्या घरातच तुमचं तीर्थ आहे, तुमचे मायबाप आहेत. शिवाजीराजांना हे समजलं होतं. आम्हाला हे कधी कळणार? नुसतं शिवजयंती आली की भिंतीवरचा आम्ही शिवाजीराजांचा फोटो काढतो, तो वर्षभर धुळखत पडलेला असतो. काढतो मस्तपैकी, फोटोवरची धूळ पुसतो, पण आमच्या मनातील कोमेजून गेलेली विचारांची धूळ आम्ही कधी पुसणार? ती विचारांची धूळ सुद्धा आम्ही पुसणं गरजेचं आहे. शिवाजीराजांकडून हे शिकायचं आहे. अहो किती छोट्या मोठ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवल्या, किती छोट्या मोठ्या. त्या काळामध्ये शिवाजीराजांनी रायगडावरती शौचालय बांधलं. आता ही काय सांगायची गोष्ट आहे का? त्या काळात म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार बघा ना काय आहे. आजही तुम्ही शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जा, काय किल्ल्याचं नियोजन आहे. किल्ल्याच्या वरती तुम्हाला पाणी पाहायला मिळतं. आज आम्हाला इथं जमिनीवरती पाणी लागत नाही. काय शिवाजी महाराजांचं तंत्र असेल, काय शिवाजी महाराजांचे विचार असतील, काय त्यांची माणसं असतील. हिरोजी इंदुलकर नावाचा त्यांचा अभियंता. शिवाजी महाराज दक्षिण भारतामध्ये गेले होते आणि हिरोजी इंदुलकरांना सांगितलं की मी येईपर्यंत रायगड किल्ल्याचं बांधकाम झालं पाहिजे, कारण आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे आणि म्हणून स्वराज्याची राजधानी तयार असायला पाहिजे. हिरोजी इंदुलकरांनी कामाला सुरुवात केली, पण बरेच वर्ष झाले शिवाजीराजे काही लवकर परत येत नव्हते. पैसा संपला होता, संपत्ती नव्हती, करायचं काय, बांधकाम करायचं कसं? त्या हिरोजी इंदुलकरांनी स्वतःची संपूर्ण प्रॉपर्टी, सगळी शेती, सगळा वाडा गहाण ठेवला, पैसा आणला आणि त्या पैशांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या रायगड किल्ल्याचं काम हिरोजी इंदुलकरांनी केलं. शिवाजीराजे वापस आले, पाहिलं पैसा नव्हता, संपत्ती नव्हती, कसं बांधलं? हिरोजी इंदुलकरांना बोलवलं आणि विचारलं कसं बांधलं तुम्ही, काय केलं तुम्ही? त्यांनी सांगितलं मी माझी सगळी संपत्ती गहाण ठेवली आणि किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. शिवाजीराजांना अभिमान वाटला. शिवाजीराजे म्हणाले सांगा हिरोजी काय बक्षीस पाहिजे तुम्हाला, काय हवं तुम्हाला? आपल्यासारखाचा मावला असता म्हणला असता महाराज काही नाही, जास्त नको, 2-4 कोटी, जास्त नाही, 5-50 एकर जमीन, एखादा मोठा बंगला, एखादी चांगलीपैकी गाडी, बस महाराज, बाकी काही नको. अशा आजचा मावला म्हणाला असता. पण हिरोजी इंदुलकर काय म्हणाले, महाराज मला काहीच नको, पण तुमची इच्छा आहे ना तर मी हा जो दगड बनवलाय ना, हा दगड फक्त रायगडाच्या पायरीवरती तुम्ही लावावा. त्या दगडावरती लिहिलं होतं सेवेसी ठाई तत्पर, तो हिरोजी इंदुलकर. जो महाराजांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहे ना, त्याचं नाव हिरोजी इंदुलकर. महाराजांनी विचारलं अरे हा दगड रायगडाच्या पायरीवरती का लावायचा आहे? तो हिरोजी इंदुलकर म्हणतो महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावरती याल ना, तेव्हा या दगडावरती तुमचा पाय लागेल आणि माझ्या मस्तकावरती तुमचं दर्शन होईल महाराज, म्हणून हा दगड मला या रायगडाच्या पायरीवरती लावायचा. काय मागितलं या माऊल्यांनी? काय मागितलं? छोट्या मोठ्या गोष्टी फक्त. आणि आपण काय मागतोय? म्हणजे आम्हाला खरं शिवाजी महाराज समजलेत नाही. आम्हाला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रही समजला नाही. खरं तर महाराष्ट्र म्हणजे महान असं राष्ट्र. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामांच्या अभंगांचा महाराष्ट्र, आषाढी कार्तिकेला टाळ मृदुंगाने दुमदुमणाऱ्या वारकऱ्यांचा महाराष्ट्र, महाराष्ट्राला झकाळून टाकणाऱ्या तेजस्वी शिवबांचा महाराष्ट्र, जेथे गरीब श्रीमंत, उच्च नीच, हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव नव्हता, तो सर्वांचा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, दीनदुबळ्यांचा महाराष्ट्र. परंतु तोच महाराष्ट्र आणि तीच महाराष्ट्राची संस्कृती आज कुठेतरी हरवल्यासारखी वाटते, कारण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा बदलत चाललाय. पूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना एक गड किल्ला बांधण्यासाठी 6-6 महिने लागायचे. त्याच महाराष्ट्रामध्ये आता काही काही दिवसातच उंच उंच इमारती उभ्या राहायला लागल्या. जो महाराष्ट्र पूर्वी घोड्यांच्या टापांच्या आवाजाने दुमदुमून जायचा, त्या महाराष्ट्रामध्ये आज सायकलपासून ते विमानापर्यंत सर्व सुखसोयी आम्हाला मिळायला लागल्या. आज म्हणायला तर आम्ही खूप प्रगती केली, खूप विकास केलाय, परंतु जन्मलेल्या एखाद्या मुलीचं नाव प्रगती आणि तिच्याच भावाचं नाव विकास ठेवून लोकसंख्या वाढवण्याच्या पलीकडे आज आम्ही कोणती प्रगती, कोणता विकास केलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात. पण आजच्या मावळ्यांनी मात्र शिवाजी महाराजांचंही रेकॉर्ड मोडलं आणि 31ला वयाच्या 10व्या वर्षीच आम्ही दारूचे घोड घ्यायला लागलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तानाजी मालुसरे रात्री 2 वाजता कोंढाणा किल्ला चढला होता आणि आजच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांचं हे सुद्धा रेकॉर्ड मोडलं. आम्ही 3-3 वाजेपर्यंत पॅकवर पॅक चढवायला लागलो. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांचा अर्थ असा होता या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. आज आम्ही भरपूर पक्ष स्थापन करतोय, आज आम्ही भरपूर संघटना स्थापन करतोय, आज आम्ही भरपूर मित्रमंडळ स्थापन करतोय, पण आमच्या स्थापनेमागचा अर्थ असतो, उद्देश असतो फक्त माझं स्वतःचं आणि एकट्याचंच राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निशाणी म्हणून भगवा झेंडा निवडला होता. आम्ही त्या भगव्यावर सुद्धा राजकारण केलं. आज भगवा म्हणले की हिंदूंचा, हिरवा म्हणले की मुस्लिमांचा, पिवळा म्हणले की धनगरांचा, निळा म्हणले की बौद्धांचा, असे आम्ही आमच्यामध्येच रंग वाटून घेतलेत.
अरे या निसर्गाचा रंग हिरवा आहे, परंतु हा निसर्ग कधीच म्हणत नाही की मी फक्त मुस्लिमांचा आहे. या तेजस्वी सूर्याचा रंग भगवा आहे, परंतु हा सूर्य कधीच म्हणत नाही की मी फक्त हिंदूंचाच आहे. मग निसर्ग जर कधी भेदभाव करत नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत भेदभाव करणारे? हा विचार तुम्हा आम्हाला समजला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा ही स्वराज्याची निशाणी म्हणून घेतली होती, कारण हा भगवा होता वारकरी संप्रदायाचा, हा भगवा होता स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा, हा भगवा होता आत्मसमर्पणाचं प्रतीक म्हणून, प्रेरणेचं प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निशाणी म्हणून भगवा झेंडा निवडला होता. पण आम्हाला तेही समजलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकलोत? आम्हाला शिवाजीराजे समजलेत नाही. मग मुळात आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची आहे म्हणजे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजेत. काय शिकायचे शिवाजीराजांकडून? आज आम्हाला आमच्या मुलांना शिकवायचंय. शिवाजीराजांना मासाहेब जिजाऊंनी शिकवलं, त्यांच्यावरती संस्कार केले, म्हणून शिवाजीराजे घडू शकले. जर शिवाजीराजांना शिकवलं नसतं, शाळेमध्ये पाठवलं नसतं, तर शिवाजीराजे घडले नसते आणि शिवाजीराजांचं स्वराज्य सुद्धा घडलं नसतं. मग आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393व्या जयंतीच्या निमित्ताने काही गोष्टी आम्हाला ठरवायच्या आहेत. पहिली गोष्ट आजच्या युवकांनी ठरवली पाहिजे की आम्हाला सुद्धा आमच्या राजासारखं निर्व्यसनी व्हायचं आहे. दुसरी गोष्ट आम्हाला ही ठरवायची आहे की आम्हाला आमच्या मायबापांचा सन्मान करायचा आहे, आम्हाला आमच्या मायबापांना आमच्याच घरामध्ये ठेवायचं आहे. ही दुसरी गोष्ट आम्हाला छत्रपती शिवाजीराजांकडून शिकायची आहे. तिसरी गोष्ट शिकायची आहे की आम्हाला प्रत्येक परस्त्रीचा आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे. चौथी गोष्ट आम्हाला शिकायची आहे की आम्हाला कोणत्याही जाती धर्मामध्ये भेदभाव नाही करायचा आहे. या 3-4 गोष्टी जरी आम्ही छत्रपती शिवाजीराजांकडून शिकलो ना, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप चांगली साजरी झाली असं मला वाटतंय. या परभणीसारख्या शहरामध्ये बघा ना, म्हणजे 19 तारखेला शिवाजी महाराजांची जयंती होती, आज 26 तारीख आहे. म्हणजे शिवाजी राजा हा असा राजा होऊन गेला की यांच्या नावासाठी एक कोणत्या तारखेची गरज नसते. प्रत्येक दिवशी आमच्या नसामध्ये, आमच्या रक्तामध्ये शिवाजी नावाचा हा प्रवाह वाहतच असतो आणि हा सदैव वाहला पाहिजे. हा आमच्या डोक्यामध्ये सुद्धा वाहत राहिला पाहिजे. मग शिवाजीराजांच्याकडून आम्ही या साऱ्या गोष्टी जेव्हा शिकू ना, तेव्हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आमच्यामध्ये निर्माण झालेले असतील आणि मग आम्हाला म्हणण्याची गरज नाही पडणार की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आम्ही शिवाजीराजांचे विचार ऐकतो, आम्ही त्यांच्यावरती भाषणं ऐकतो, पण महाराजांचे किती विचार आम्ही घेतो? आज आम्हाला मित्रांसोबत राहून गुटखा, सिगारेट, दारूची व्यसनं लगेचच जडतात, पण शिवाजी महाराजांच्या विचारांचं व्यसन आम्हाला कधीच का नाही जडत? आज आमच्या घरी किती जरी कपड्याची थप्पी लागलेली असली ना, तरी अजून एखादा तरी ड्रेस असावा असं आम्हाला वाटतं, पण रस्त्यावरच्या निर्वस्त्र भिकाऱ्यांना एक तरी वस्त्र असावं असं आम्हाला कधीच का नाही वाटत? आज दिवसभर उपाशी राहून कचरा कुंडीत टाकलेलं अन्न खाणारे अनेक लोक आहेत, पण आम्हाला मात्र सणाला पूर्णाची पोळी, रविवार जर आला तर मटणाचा बेत व्हावा असं वाटत असतं. आज आम्हाला इंटरनेट, फेसबुक आणि चॅटिंगचा वेळ लगेचच लागतं, पण माझ्या देशासाठी देशप्रेमाचा वेळ आम्हाला कधीच का नाही लागत? आणि म्हणून एक शायर खूप छान म्हणतो, अगर तैरना है तो समुंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है. अगर तैरना है तो समुंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है. अगर प्यार करना है तो वतन से करो, इन हसीनों में क्या रखा है. पण आम्हाला प्रेम कुठं कळतं? आमचा मावळा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जातो, म्हणजे बघा ना, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्वपणाला, मीपणाला किंमतच नव्हती. शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा जास्त किल्ले बनवले, घडवले, जिंकले, पण एकाही किल्ल्याला त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही. कधीच तुम्हाला शिवगड पाहायला मिळणार नाही, कुठेही तुम्हाला संभाजीगड पाहायला मिळणार नाही, कुठेही तुम्हाला जिजाऊगड पाहायला मिळणार नाही. स्वतःचं नाव शिवाजी महाराजांनी कधीच कोणत्या किल्ल्याला दिलं नाही. हे सुद्धा आम्हाला शिवाजीराजांकडून समजायला पाहिजे. गावामध्ये सप्ताह असतो, सप्ताहाला आम्ही 100 रुपयाची पावती फाडतो आणि जर आमचं नाव माईकमध्ये 3 वेळा नाही घेतलं तर ठरवतो की पुढच्या सप्ताहाला आपल्याला वर्गणी द्यायची नाही. आम्ही काय शिकलो शिवाजीराजांकडून? अहो, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आम्ही जातो, महाराजांनी किल्ल्याला नाव दिलं नाही, पण आमच्या तरुणांना वाटतं की महाराज त्यांचं नाव विसरलेत, चला आपण आपलं नाव टाकूया. हातामध्ये खडू यांच्यासोबत असतोच, जातात किल्ल्याच्या वरच्या भागावरती कुठेतरी आणि मस्तपैकी छान असा एखादा बदामाचा आकार करतात, त्या बदामामध्ये स्वतःचं नाव लिहितात आणि सोबत कुणाचं तरी नाव लिहितात जो व्यक्ती यांच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसतो, त्यांचं नाव त्या बदामामध्ये लिहितात. पुन्हा विचार करतो आमचा तरुण, अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारीची लढाई होती, आज आपण धनुष्याचा बाण पाहिजे, आणि म्हणून ते त्या बदामाच्या बाजूला एखादा बाण काढला जातो. ज्या महाराजांनी स्वतःचा रक्ताचा अभिषेक घालून, ज्या मावळ्यांनी स्वतःचे प्राण घालून ते किल्ले जिंकले, त्या किल्ल्यावरती आम्ही जाऊन कोणते पराक्रम करतोय, आम्ही काय करतो याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. अहो, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जर जायचं नसेल जाऊ नका, पण जर जाऊन अशा प्रकारचे पराक्रम तुम्ही करत असाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची आपली लायकी नाहीये याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन मिरू नका, त्यांना डोक्यामध्ये घ्या, त्यांची पुस्तकं वाचा. आमच्या घरामध्ये शिवाजीराजांचा फोटो असला पाहिजे. जर महाराजांचा फोटो आमच्या घरामध्ये असेल, हे लहान लहान लेकरं पप्पाला विचारतील, पप्पा हे कोण आहेत? पप्पा म्हणतील, बेटा हे शिवाजी महाराज आहेत. मग ते छोटंसं पोरगं विचारेल, पप्पा यांनी काय केलं? मग पप्पा सांगतील, यांनी स्वराज्य स्थापन केलं, यांनी स्त्रियांचा सन्मान केला,
आणि आईवडिलांची सेवा केली, हा राजा निर्व्यसनी होता बरं का बेटा. आणि मग ते मुलगा सुद्धा ठरवेल की मला सुद्धा यांच्यासारखं व्हायचंय, मला शिवाजी व्हायचंय. आणि जेव्हा प्रत्येकजण शिवाजी होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुराज्य निर्माण होईल. आणि